कॅप्टन अशोक खरात मर्चंट नेव्हीमधली नोकरी आणि भविष्य बदलू शकणारा अंकशास्त्राचा तज्ज्ञ. हे जे काही आपण गेले आठवडाभर ऐकतोय हे साफ खोट आहे. हे जेव्हा समजलं तेव्हा नक्की हसावं की रडावं हेच कळेना झालंय. कारण स्वतःला कॅप्टन म्हणवणारा हा अशोक खरात याचं नावच मुळात अशोक नाहीये, तर त्याचं खरं नाव आहे लक्ष्मण एकनाथ खरात. तो कॅप्टनही नाहीये, तर उलट 10वीतच तो 2 विषयांमध्ये नापास झालेला अर्धशिक्षित आहे. त्यामुळे पुढे काही शिक्षण घेण्याचा विषयच येत नाही. बरं, लोकांना त्याच्या न्यूमरोलॉजीवरून भविष्य सांगणारा या खरातला गणितामध्ये फक्त 28 मार्क्स मिळाले होते. पण त्याच अंकशास्त्राचा खोटा दाखला देऊन या भोंदूबाबाने हजारो लोकांना करोडोंचा गंडा घातलाय. 25 वर्षांमध्ये त्याने जवळपास 2000 कोटींचं साम्राज्य उभं केलं असल्याचं उघड झालंय. काल विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या संपत्तीची भली मोठी यादी वाचून दाखवली. त्याचा नाशिकपासून शिर्डीपर्यंत आणि पुण्यापासून पनवेलपर्यंत पसरलेला हा संपत्तीचा सातबारा आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाचणार आहोत. आणि एका 10वी नापास माणसाने एवढी संपत्ती नक्की जमवली ती काय काय कारनामे करून ते जाणून घेणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. या खरातचं सर्वात मोठं खोटं बाहेर आलं ते म्हणजेच कॅप्टन अशोक खरात असं जो काही तो मिरवायचा ते सगळं खोटं होतं. तर विषय असा होता की जहाजावरती मोठा अधिकारी बनण्याचं त्याचं स्वप्न होतं, पण ते काही पूर्ण झालं नाही. म्हणून वडिलांनी घराच्या पत्र्यासाठी दिलेले 4000 रुपये घेऊन हा पट्ट्या पसार झाला आणि 4 वर्षांनी घरी परत आला तेव्हा त्याने घरी सांगितलं की मी जहाजावरती खलाशी म्हणून काम केलंय. नंतर याच खोट्या अनुभवाचा फायदा मिळवत त्याने कॅप्टन हे नाव स्वतःला लावून घेतलं आणि लोकांना सांगू लागला की तो एक रिटायर्ड अधिकारी आहे. पुढे जाऊन 2004 मध्ये कॅप्टन ही पदवी स्वतःलाच लावून घेऊन नाशिकच्या कॅनडा कॉर्नरवरती त्याने ओकस प्रॉपर्टी नावाचं एक कार्यालय थाटलं आणि ज्योतिषाच्या नावाखाली बाजारू वस्तू हजारो रुपयांना विकायला सुरुवात केली. ज्याला शाळेमध्ये गणिताची साधी बेरीज वजाबाकी जमली नाही तो अंकशास्त्र तज्ज्ञ बनला होता आणि लोकांना गंडवायला लागला. 5 रुपयांचे दगड धोंडे मंत्रवलेले आहेत असं सांगून हजारो रुपयांना त्याने विकले आणि बघता बघता हा भोंदू खरात हाय प्रोफाईल लोकांना कॅप्टन सर बनला. त्यानंतर अजून एक खोटं बाहेर आलं ते म्हणजे त्याचं नाव आणि त्याचं शिक्षण. तर अशोक खरात हे नाव त्याने धारण केलेलं नाव आहे. त्याचं मूळ नाव होतं लक्ष्मण एकनाथ खरात. सिन्नर तालुक्यातल्या कहांडळवाडी या छोट्याशा गावातून आलेला हा लक्ष्मण शाळेत तसा ॲव्हरेजच होता. इतका ॲव्हरेज की 1983 मध्ये त्याने 10वीची परीक्षा दिली आणि तो 2 विषयांमध्ये नापास झाला होता. गणितात त्याला फक्त 28 मार्क्स मिळाले होते. म्हणजे जो व्यक्ती स्वतः गणितात अपयशी ठरला तोच पुढे लोकांना अंकशास्त्राच्या नावाखाली भविष्य सांगू लागला. जन्मतारीख विचारून वार, भविष्य आणि आयुष्यातले निर्णय सांगत तो अनेकांना त्यांच्या जाळ्यामध्ये ओढत होता. आता येऊयात सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ज्याने तर अख्खा महाराष्ट्र शॉक झाला. तो म्हणजेच त्याची संपत्ती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये खरातच्या संपत्तीचा जो कच्चा चिठ्ठा वाचला त्या अधिकृत कागदपत्रांनुसार त्याची संपत्ती ही 40 ते 50 कोटी दिसत असली तरी मार्केट व्हॅल्यूनुसार हा आकडा 2000 कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जातंय. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातच खरातच्या 52 प्रॉपर्टी आहेत. त्याच्या संपत्तीचा जर विचार केला तर नाशिकमधली पाथर्डी या गावामध्ये त्याची सर्वात जास्त गुंतवणूक आहे. पाथर्डीमध्ये 150 कोटींची 30 एकर शेतजमीन एकट्या खरातच्या नावावर आहे. गवळाणे गावामध्ये मोक्याच्या ठिकाणी 15 भूखंड आहेत. सिन्नरच्या कहांडळवाडीमध्ये 5 कोटींची 45 एकर जमीन आणि मिरगावामध्ये 10 कोटींपेक्षा जास्त किमतीचा अलिशान फार्म हाऊस आहे. एवढंच नाही तर शिर्डी विमानतळाजवळ 5 कोटींची जमीन आणि ओझर विमानतळाजवळही कोट्यवधींचे भूखंड त्याने घेऊन ठेवलेत. नाशिकच्या कॅनडा कॉर्नरवरती 1 कोटीचं ऑफिस आणि कर्मयोगी नगरमध्ये 5 कोटींचा बंगला सुद्धा त्याच्याच नावावर आहे. इतकंच नाही तर शिर्डीमध्ये भागीदारीमध्ये साई सिल्वर ओक नावाचं भव्य मंगल कार्यालय, शिर्डीच्या पानमळ्यात 30 गुंठ्याची कोट्यवधींची जागा आणि राहता तालुक्यामध्ये 70 कोटींचे प्लॉट्स असे त्याने सगळं विकत घेऊन ठेवलंय. ही यादी संपत नाहीये. ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टच्या नावावरती दरवर्षी 2 कोटींची उलाढाल होते. 30 पेक्षा जास्त फ्लॅट्स आणि अनेक ठिकाणी कोटी रुपयांचे व्यापारी गाळे. एका 8वी ते 10वी पास माणसाने एवढी माया जमवली कशी हाच खरा तर प्रश्न आहे. ही झाली सगळी खरातच्या स्वतःच्या नावावर असलेली संपत्ती. खरातने हे सगळं फक्त स्वतःच्या नावावर ठेवलं नाही तर त्याने संपूर्ण कुटुंबाचा वापर या सगळ्यासाठी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे खरातकडे 12 तोळं सोनं आहे, पण त्याच्या पत्नीकडे 20 तोळं सोनं आहे. पत्नी कल्पना खरात हिच्या नावावरती शिर्डीमध्ये 30 गुंठ्यांची कोट्यवधींची जागा आणि राहता तालुक्यामध्ये 1 हेक्टर 60 गुंठ्यांची मोठी शेतजमीन आहे. मुलगी सृष्टीच्या नावे संगमनगरमध्ये 11 गुंठ्यांचा प्लॉट आणि पुण्यातही मोक्याच्या ठिकाणी जागा आहे. तपास यंत्रणांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार खरातने आपली दुसरी मुलगी तृप्तीबाला आणि एका बड्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावे एकत्रितपणे जमिनी खरेदी केल्या. या खरातची काम करण्याची पद्धत म्हणजेच मोडस ऑपरेंडी खूप विचित्र होती. तो बड्या गुंतवणूकदारांना हाताशी धरायचा. जर एखादा 2 कोटींचा व्यवहार असेल तर खरात स्वतः फक्त 20 लाख रुपये टाकायचा आणि उर्वरित 1 कोटी 80 लाख समोरच्याला गुंतवायला सांगायचा.
त्यानंतर 7-12 उतारावरती मात्र नाव सामायिक लावून घ्यायचा. अशा पद्धतीने त्याने कवडीमोल भावामध्ये कोट्यावधींच्या जमिनी स्वतःच्या नावावरती केल्या. पण या सगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायला त्याच्याकडे पैसे आले कुठून? तर ते सगळे पैसे होते महाराष्ट्रातल्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांच्या, तर काही मोठ्या नेत्यांच्या खिशातले पैसे, ज्यावरती तो उड्या मारत होता. उष्ण जल देणं, कधी खोटे मंतारलेले खडे विकणं, तर कधी तुर्कीमधून मध आणलंय असं सांगून ते 9 लाखांना विकणं. या सगळ्यामुळेच एका 8वी पास माणसाने 25 वर्ष संपूर्ण महाराष्ट्राला गंडवलं. लोकांच्या भीतीचा त्याने प्रॉपर फायदा घेतला. पण कर्मा रिटर्न्स म्हणतात ना, ते शेवटी झालंच. या जन्मातलं शेवटी इथेच फेडायला लागतं. त्यामुळे सध्या तरी त्याला मजबूत चोपल्याचं आपल्यासमोर येत आहे. त्याच्यावरती चौकशीतून कायदेशीर कारवाई होईल आणि शक्य ती शिक्षा होईलच. पण या नराधमाचे कारनामे पाहता आता त्याला फाशीच द्या म्हणून एक वेगळाच आक्रोश महाराष्ट्रातून ऐकू यायला सुरुवात झाली. अजून काय काय घडतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण अशोक खरातची जी अफाट संपत्ती पोलीस जप्त करतील त्याचं नक्की काय करायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.